श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तेव्हा आपण चौथा अध्याय सुरू केलेला आहे आणि चौथा अध्यायातले आपण पहिले 3 श्लोक पूर्ण करून चौथ्या श्लोकाला प्रारंभ केला होता। त्याच्यामध्ये पहिल्या 3 श्लोकाचे जी पार्श्वभूमी अशी होती की भगवंताने सांगितलं की हा जो योग आहे तो योग मी पूर्वी सूर्याला सांगितला होता। सूर्याने आपला पुत्र वैवस्वत मनु आणि मनुने आपला पुत्र इक्ष्वाकू अशा परंपरेने तो पूर्वी सांगितला गेलेला होता। असा तो अविनाशी योग हा पुढे परंपरेने अनेक राजर्षींना प्राप्त झाला आणि त्यानंतर काळाच्या ओघामध्ये तो लुप्त झाला। पण तू माझा आता अतिशय प्रिय असा मित्र आणि सखा आहेस, भक्त आहेस आणि शरण आलेला आहेस, म्हणून हा अत्यंत पुरातन असा योग मी तुला हा सांगितलेला आहे आणि त्यातलं जे रहस्य जे आहे त्यातला जो ज्ञानाचा जो भाग आहे तो ज्ञानाचा भाग मी तुला आता सांगणार आहे। असे हे 3 श्लोकाचा मतितार्थ तो विस्ताराने मी मागच्या प्रबोधनामध्ये विस्ताराने सांगितला। हे निवेदन ऐकल्यावर अर्जुनाच्या मनामध्ये जो एक प्रश्न निर्माण झाला त्या प्रश्नाची आपण सुरुवात केली होती। तो चौथा श्लोक आहे की प्रश्नाचं स्वरूप असं आहे कि अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वतः कथमेत द्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति। अपरम अर्वाचीन अलीकडच्या काळात तुझा जन्म झालेला आहे आणि सूर्याचा जन्म हा अत्यंत प्राचीन म्हणजे कल्पाच्या आरंभी असा झालेला आहे। ही गोष्ट सर्वश्रुत आहे, सर्वांना माहीत आहे। तेव्हा आत्ता अलीकडे जन्मलेला जो तू आहेस तो अत्यंत प्राचीन कल्पाच्या पूर्वी जो सूर्य जन्मला, जो सूर्य निर्माण झाला होता त्या सूर्याला तू त्यावेळेस या कल्पाच्या आरंभी हा योग त्या सूर्याला सांगितला आहे। हे मी कसं काय समजू? असा सामान्य माणसाचा प्रश्न की एखादा मनुष्य जर कोणी जर म्हणत असेल की बाबा मोगलांच्या काळामध्ये मी होतो आणि मोगलांच्या काळामध्ये राजांनी कसे कसे जुलूम केले हे मी पाहिलेले, किंवा राजा अशोक सम्राट याच्यामध्ये जे कलिंगचं जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये जी अत्यंत मनुष्यहानी झाली त्यावेळेस ती मी प्रत्यक्ष पाहिली, असं जर कोणी म्हणत असेल तर एक तर म्हणतील की बा हा इतिहास वाचून काहीतरी आपल्या कल्पनाशक्तीने बोलतोय किंवा ह्याची वल्गना असेल, पण हे सत्य कसं काय असू शकेल असं जे समजणारे जे लोक आहेत। आणि अशा प्रकारची जी धारणा होते ती देहालाच त्याचं अस्तित्व समजणे। साधारणपणे मनुष्य कुठल्याही व्यक्तीचं अस्तित्व जे आहे या अस्तित्वाबद्दलची संकल्पना काय असते की तो जन्मला, तो लहानाचा मोठा झाला आणि तो आपल्यासमोर जो उभा आहे तो देहाच्याच माध्यमातून उभा आहे, एवढंच नव्हे तो देह म्हणजेच तो आहे, अशी साधारणपणे कुठल्याही माणसाची कल्पना असते। आणि मग तो त्याच्या जन्मापासून त्याच्या अस्तित्वाशी जोड करत असतो। अस्तित्वाचं जे काही समीकरण आहे हे कशाशी लावतो? तो हे जन्माशी लावतो। बरं, जर तो ज्याच्याबद्दल बोलतोय तोही जर जीवभावाने असेल तर त्यालाही ती कल्पना पसंत असते। तोही म्हणतो बरोबर आहे, माझा जन्म आत्ताच 25 वर्षापूर्वी झालेला आहे, त्यामुळे 25 वर्षाच्या पूर्वी काय घडलं हे मी कसं काय सांगणार, कारण माझा जन्मच 25 वर्षापूर्वी झालेला आहे। तेव्हा सांगणारा आणि ऐकणारा हे दोघंही ज्यावेळेस बद्धस्थिती जीवस्थितीत असतात तेव्हा ते आपल्या स्वतःचं अस्तित्वाचं वर्णन जे आहे ना ते देहाशी निगडीत करतात। देह जन्मला तेव्हापासून त्याचं अस्तित्व सुरू झालं आणि त्या देहाचं जीवन जिथपर्यंत आहे तोपर्यंत त्याचं अस्तित्व आहे
अशा प्रकारची धारणा ही सांगणाऱ्याची आणि ऐकणाऱ्याची असते सर्वसाधारणपणे. मग असा जर सांगणारा कोणी भेटला की तो जन्माच्या पूर्वीच्याही गोष्टी सांगायला सुरुवात केली, की पूर्वी असं घडलं होतं, त्याच्याही आधी असं घडलं होतं, मी हे असं पाहिलं होतं, तर त्याला काय वाटेल की ही आपली कल्पनाशक्ती हा ताणतो आहे. पण त्याच्या आधी ह्याचं अस्तित्वच नव्हतं. समीकरण कशाशी आहे पहा, अस्तित्व आणि देह या दोघांचं समीकरण आहे. आणि हे समीकरण ज्यावेळेस ऐकणारा आणि सांगणारा या दोघांचं असतं त्यावेळेस देहाच्या आधीची गोष्ट आणि देहाच्या पतनानंतरची गोष्ट ही त्याच्या अस्तित्वाशी संबंधित नाही अशी धारणा प्रत्येकाची असते. एवढंच नव्हे तर इतिहास जो लिहिला जातो की नाही, तर त्या इतिहासामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा उल्लेख असतो की अमुक अमुक राजा ह्या इसवी सनामध्ये त्याचा जन्म झाला आणि ह्या इसवी सनामध्ये त्याचा मृत्यू झाला, ही त्याची कारकीर्द होती. त्याच्या आधी त्या राजाचं नामोनिशाण नसतं आणि त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचं नामोनिशाण नसतं. किती मोठा असो राजा, किती कीर्तिवान असो, किती सम्राट असो, किती त्यांनी साम्राज्य पसरवलेलं असो, पण त्या राजाचं वर्णन जेव्हा इतिहासामध्ये केलं जातं तेव्हा ते जे वर्णन आहे ते वर्णन त्या राजाच्या देहाशी निगडीत असतं. हे लक्षात घ्या. म्हणजे मुख्य मुद्दा कुठे आहे की देहाचं जे काही अस्तित्व आहे ना तेच त्याचं अस्तित्व आहे, हे समीकरण आहे. असं समीकरण प्रत्येक व्यक्ती ही स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल हे समीकरण मांडत असतं. तेच समीकरण अर्जुनाने मांडलं आणि अर्जुनाने त्या समीकरणाचाच आधार घेऊन विधान काय केलं की तुझा तर आत्ता जन्म झालेला आहे आणि सूर्य तर कल्पारंभी होता, तेव्हा त्यावेळेस तू सूर्याला सांगितलं, हे कसं काय समजायचं? प्रश्न कुठून निर्माण झाला ते लक्षात घ्या. प्रश्नाची निर्मिती देहाच्या अस्तित्वाशी तुमचं अस्तित्व निगडीत झाल्यामुळे प्रश्न निर्माण झालेला आहे. प्रश्नाची निर्मिती आपल्याला कळली पाहिजे आणि तसाच प्रश्न आपल्याला निर्माण झाला आहे का हे आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे. की हाच प्रश्न आपल्याला निर्माण झाला आहे का? झाला असेल तर मग आपण त्या जिज्ञासेची परिपूर्ती करणं आवश्यक आहे. काय जो अर्जुनाला जो प्रश्न निर्माण झाला तो का निर्माण झाला आणि कोणता निर्माण झाला, दोन गोष्टी. कोणता निर्माण झाला ते तर अध्यायात सांगितलेलं, या श्लोकात सांगितलेलं आहे. पण का निर्माण झाला हे आपल्याला चिंतनाचा विषय आहे. तर का निर्माण झालं याचं उत्तर असं आहे की देहाचं अस्तित्व आणि व्यक्तीचं अस्तित्व ह्याचं समीकरण एकच. ह्यालाच जीवभाव असं म्हणतात, ह्यालाच बद्धस्थिती असं म्हणतात. पण त्यात जर शरणभाव असेल, त्यात जर शिष्यभाव असेल तर तिथे जिज्ञासा निर्माण होते. आणि त्यात जर अहंकार असेल तर तिथे तर्क निर्माण होतो. फरक आहे बरं का. प्रश्न निर्माण होण्यामध्ये भूमिकेत फरक आहे. साधारणपणे अलीकडच्या काळामध्ये जे तथाकथित जे तर्कवादी आहेत ते नेहमी काय गृहीत धरतात की समोरचा मनुष्य हा खोटं बोलतो, हा जो आहे तो फसवतो, म्हणून तो काय करतो, आपला तर्क लावतो आणि तर्कामधून तो प्रश्न विचारतो. हे शक्यच नाही, हे खोटं आहे. पहिलं विधान तो आपलं सांगून टाकतो, हे खोटं आहे, हे असं शक्य नाही आहे. तुझा जन्मच झाला नाही तर तू पूर्वीचं कसं सांगू शकतोस? जो जिज्ञासू आहे तो म्हणतो मला असा प्रश्न पडलेला आहे की तुझा अमुक अमुक वेळेस तुझा जन्म झालेला आहे, तर मग पूर्वीचं जे तू सांगतोयस ते कसं काय सांगतोय, मला जरा त्याच्याबद्दलचं ज्ञान दे. ज्याची अपेक्षा ज्ञान घेण्याची असते तो जिज्ञासू आहे, त्याच्यामध्ये शिष्यत्व भाव आहे, पण त्याला अजून आपले गुरु समजले नाहीत. हे तितकंच खरं आहे बरं का. वस्तुतः तुम्ही जर आधीचा अध्याय जर पाहिला, दुसरा अध्याय, तेव्हा खरं म्हणजे भगवंतांनी ही खूण दिलेली होती बरं का, की हे समोर असलेले जे एवढे काही कौरव आहेत ना, हे सगळे जे आहे हे पूर्वी होते आणि नंतरही राहणार आहेत. तू सुद्धा पूर्वी होता आणि नंतरही राहणार आहेस. काय तेव्हा कोणी कोणाला मारत नसतं. जे अमरतत्व ते अमरच असतं आणि जे नाशवंत असतं ते तुझ्या मारण्यामुळे काही त्याचं ते काही अमर होऊ शकत नाही. ते आधीच मेलेले आहेत म्हणून सांगितलं त्याने. हे आधीच त्यांनी सांगितलं बरं का. ही तुम्ही जर ह्या श्लोकाचं जर चिंतन केलं ना तर तुमच्या असं लक्षात येईल की दुसऱ्या अध्यायामध्ये हा उल्लेख केलेला आहे भगवंताने. काय उल्लेख केला आहे की हे समोर असलेले सगळे जे आहेत हे आधी होते आणि नंतरही राहणार आहेत. हे तुला माहिती नाही, मला माहिती, एवढंच म्हणाले. तीच गोष्ट आता पुनरावृत्ती झाली आहे त्याची.
पण अर्जुनाला थोडंसं विस्मरण झालं भगवंताने काय सांगितलं. त्यांनी त्याला फार काही महत्त्व दिलं नाही. त्या सांगण्याला त्यावेळेस जर महत्त्व दिलं असतं तर हा प्रश्न तेव्हाच त्यांनी विचारायला पाहिजे होतं की हे तुला कसं काय कळालं की हे कौरव आधी कसे काय होते, तेव्हाच विचारायला पाहिजे होतं. पण त्याने काय केलं की ते पुष्कळदा काय होतं माहिती का, की विधान आपले मनोरंजनाकरता मनुष्य जेव्हा ऐकतो तेव्हा रंजन तात्पुरतं असतं, रंजन टिकत नाही. काय किंवा फार तर थोडंसं तर्काच्या पातळीवर बुद्धिरंजन होतं, पण तेही टिकत नाही. शिक्षण घेताना सुद्धा विद्यार्थी काय करतात की फार तर आपल्याला परीक्षा आणि आपलं प्रमाणपत्र मिळण्याकरता करतात. थोडेसे जरा उच्च दर्जाचे विद्यार्थी काय करतात, थोडंसं बुद्धिरंजन करतात, पण टिकत नाही. ज्ञान केव्हा टिकतं हे लक्षात घ्या. ज्ञान तेव्हाच टिकतं की जेव्हा आपण गुरुतत्व समजून घेतो, जेव्हा शरणभाव असतो आणि सद्गुरूंनी सांगितलेली जे एक एक विधान आहे त्या विधानावर गांभीर्याने चिंतन मंथन करून तो जो मध्ये साठवतो आणि त्याला अतिशय महत्त्व देतो, तिथे ज्ञान टिकतं. त्याच्या विरुद्ध ज्ञान का टिकत नाही, त्याच्या विरुद्ध स्टेटमेंट की गुरुतत्वाला महत्त्व नाही. आपले स्वतःचे जे तर्क आहेत त्याला अतिशय महत्त्व, अहंकाराच्या आधारावर तर्क चालवणे, तिथे ज्ञान टिकू शकत नाही. तर्क आणि जिज्ञासा ह्या दोन्हीमधला फरक आपल्याला जर जाणून घेतला तर इथे अर्जुनाची जिज्ञासा आहे. पण अर्जुनाने अजून गुरुतत्व समजून नाही घेतलं. नाही तर हे प्रश्न पुन्हा पुन्हा नेऊन एवढे 18 अध्याय आणि 700 श्लोक झालेच नसते ना. हे प्रश्न का निर्माण झाले की अजून भावना जी आहे ती दृढ झालेली नाही, धारणा जी आहे ही तेवढी दृढ झाली नाही, म्हणून हा प्रश्न निर्माण झाला. पण काय हरकत नाही, त्यात जिज्ञासा आहे, अर्जवता आहे, ज्ञान प्राप्त करण्याची तिथे प्रवृत्ती आहे. हे आपलं भाग्य, म्हणून आपल्याला भगवद्गीता मिळाली. आणि म्हणून हा जो काही प्रश्न विचारला त्यांनी की बा हे कसं काय, हे मला तू सांग, तेव्हा त्याचं उत्तर आता 5व्या श्लोकापासून सांगायला सुरुवात केली. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक थोडंसं रहस्य आहे बरं का. भगवंत जे आहेत हे काही काही वेळेला अर्जुनाची जिज्ञासा जागृत करण्याचे काम करतात, कारण त्यांना काहीतरी सांगायचं असतं. पण ते निमित्त लागतं ना, की कोणीतरी काही प्रश्न जर विचारले तर मग ती ऊर्जा बाहेर यायला लागते ना. तर खरं सांगायचं म्हणजे हा जो काय अध्याय आहे ना, हा अध्याय कशाचा आहे, हा ज्ञान कर्मसन्यास योग आहे. आपण पाहिलं याचं विस्ताराने या शीर्षकाबद्दल. तर तिथे ज्ञानप्रधानता आहे आणि कर्मयोगामधलं जे ज्ञानाचं जे काही लपलेलं रहस्य आहे ते प्रगट करायचं आहे. ते प्रगट करण्याकरता जर पहिल्यांदा जर काय समजून घ्यायचं असेल तर भगवंताला समजून घेतलं पाहिजे. कारण ज्ञान म्हणजे काय तर भगवत तत्वच आहे, त्याच्यापेक्षा वेगळं नाहीच. ज्ञानाचं रहस्य काय असेल, ज्ञानाची व्याख्या काय असेल, तर ज्ञान हे जे आहे हे त्याचं जे स्वरूप आहे, त्याचं जे तत्त्वस्वरूप आहे ना, त्यालाच ज्ञान असं म्हटलेलं आहे. पण ते तत्त्वस्वरूप कोणी विचारतच नाही हो. काय होतं माहिती आहे का की गुरुतत्व समोर असतं पण लोकांच्या मनामध्ये जिज्ञासाच निर्माण होत नाही. आणि ते मनुष्य म्हणूनच त्यांना गृहीत धरतात आणि त्यामुळे मनुष्याच्या ज्या काही त्याच्या मर्यादा असतात त्या सगळ्या मर्यादा ते त्याच्यावर लादत असतात. त्यामुळे जिज्ञासाच निर्माण होत नाही गुरुतत्वाबद्दल. भगवत तत्व काय आहे ही जिज्ञासाच निर्माण होत नाही. मग ही जिज्ञासा गुरुलाच निर्माण करावी लागते. म्हणून ह्या विधानामध्ये त्यांनी पहिले जे 3 श्लोक आहेत की नाही त्या 3 श्लोकामध्ये त्यांनी ही जिज्ञासा निर्माण केलेली आहे. काय जिज्ञासा निर्माण केली की विधान करून टाकलं की मी सूर्याला हा योग सांगितला होता. वास्तविक खरं म्हणजे कोणाला सांगितला होता हे सांगायची गरज नाही, ज्ञान सांगायला सुरुवात करायला पाहिजे होती. पण तसं नाही केलं. भगवंताची ही जी कला आहे ना की समोरच्या शिष्यामध्ये जिज्ञासा निर्माण करायची आणि ज्ञान द्यायचं, ही प्रक्रिया बघा. ज्ञान द्यायची, ज्ञान देण्याच्या प्रक्रियेमध्ये त्याला त्याची जी अंतःकरणाची जी स्थिती आहे ना ही ज्ञान ग्रहण करण्याची झाली पाहिजे. ती केव्हा होईल, जेव्हा जिज्ञासा पराकुटीला होईल. तेव्हाच प्रश्न असे पॉइंटेड प्रश्न तयार झाले पाहिजेत. तेव्हा या प्रश्नाचं उत्तर मला पाहिजे. प्रश्न निर्माण झाले तर उत्तर येतं ना, प्रश्नच निर्माण झाले तर उत्तर कसं काय सांगायचं. तरी काही ठिकाणी घटना पुढे घडलेल्या आहेत. 9वा अध्याय जर तुम्ही पाहिला ना तर प्रश्न न विचारता सांगावं लागलं त्यांना, आणि तेवढी तीव्र जिज्ञासाच निर्माण झाली नाही अर्जुनाला. तसं इथे काय झालं माहिती आहे का की ही जी आता कर्मसन्यास आणि ज्ञान हे सांगायचं झालं तर जिज्ञासा तर निर्माण झाली पाहिजे ना. मग जिज्ञासा निर्माण होण्याकरता काय सांगितलं, कुठल्या कलेने सांगितलं की मी ते सूर्याला तो योग सांगितला. काय आवश्यकता होती का आता हे बोलायची. मी सूर्याला तो योग सांगितला. सूर्याने पुन्हा त्याच्या मुलाला वैवस्वताच्या पुढे मनूच्या पुढे इश्वांकू
हे पूर्ण परंपरा सांगितली. ही सांगितले कशाकरता? त्याच्या मनामध्ये कुठंतरी हलचल झाली पाहिजे, त्याच्या मनामध्ये कुठंतरी जिज्ञासा निर्माण झाली पाहिजे, ही ती धारणा आहे. आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमुळे ते सांगितल्याबरोबर ही बरोबर त्याची जिज्ञासा तिथे निर्माण झाली. बुद्धिमान माणसं काय करतात माहिती का, की तुम्हाला त्या मनस्थितीमध्ये आणतात आणि तुमच्याकडून ते वदवून घेतात आणि ते म्हणतात असं आहे का, बरं ठीक आहे आपण असं करू. पण तसं करा म्हणण्याकरता भाग हे बुद्धिमान माणसं करून आणून घेतात. तसं भगवंताने काय केलं की त्याला प्रश्न विचारायला लावला की हे कसं काय, हे तुला पूर्वीचं जे आहे हे कसं काय कळालं. मग कसं काय कळालं म्हटल्यानंतर माझं काय स्वरूप आहे सांगायला सुरुवात केली. म्हणजे ज्ञानाची जी काय तत्त्वस्वरूपाची जी काही जो काही त्याचं स्वरूप आहे आणि त्याचं जे ज्ञानाचं एकंदरीत जे मुख्य म्हणजे जे जे तत्त्व ज्याला म्हणता येईल ते तत्त्व जर तुम्हाला सांगायचं असेल तर त्या तत्त्वापर्यंत तुमची जिज्ञासा झाली पाहिजे ना. म्हणून ती जिज्ञासा निर्माण झाली आणि मग त्या जिज्ञासेचं उत्तर जे आहे ते भगवंतांनी आपला अवतार कसा आहे, आपलं स्वरूप कसं आहे हे सांगायला सुरुवात केली. भगवंतांनी आपलं स्वरूप सांगणं म्हणजेच ज्ञान आहे बरं का. तर ज्ञानयोगाचा जो विषय आहे ना, कोणी म्हणेल बा हे इथे शीर्षक तर ज्ञानयोग दिलेले आणि यांची चर्चा तर वेगळीच चालू आहे काय. लोकांना असं वाटण्यास शक्यता आहे की वर शीर्षक काय दिलं आहे ज्ञानयोग आणि चर्चा काय चालू आहे की मी योग त्याला दिला होता आणि मग तो योग त्याला कसा काय दिला. अरे विषय काय, तुम्ही काय बोलताय, असा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. तेव्हा त्याच्या आधीच मी तुम्हाला सांगतो की हाच विषय चालू आहे, विषयांतर नाही आहे, विषयांतर अजिबात नाही आहे. भगवत तत्त्व सांगणं म्हणजेच ज्ञान आहे. कारण ज्ञान हे स्वरूपात आहे, ज्ञान हे भगवत तत्त्वामध्ये आहे. तर ज्ञानाचा विषय पुढे आपण स्वतंत्र विस्ताराने बोलू. पण ही जी जिज्ञासा जी निर्माण झाली ना, ही जिज्ञासा ही ज्ञानाबद्दलच झालेली आहे हे अजून अर्जुनाला कळालं नाही. पण नकळतपणे तो प्रश्न विचारतो. अर्जुनाला कळालेलं नाही की आपला प्रश्न हा ज्ञानाच्या संबंधी आहे हे त्याला कळालेलं नाही आहे. तो सर्वसाधारण माणसासारखा प्रश्न विचारतो. पण नकळतपणे त्या प्रश्नाचा जो रोख आहे ना तो ज्ञानाबद्दल आहे. म्हणून विषयाला धरून हा प्रश्न आहे आणि विषयाला धरून हा प्रश्न यावा ही भगवंताचीच लीला आहे. तर ही भगवंताची लीला जर आपण पाहिली तर आपल्याला भगवद्गीतेचा प्रवाह कसा बरोबर चालू आहे असं दिसेल आपल्याला. आणि त्यानंतर मग आता ह्याचं उत्तर त्यांनी द्यायला सुरुवात केली. ते उत्तर म्हणजेच ज्ञान आहे बरं का. आता आपण ती भूमिका घेऊ की आता हे ज्ञान आपल्याला मिळतं आहे. तर हे जे सांगतात की बहुनी मी व्यतीतानि जन्मानि तवच अर्जुन ताने अहम वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परंतप. बहुनी जन्मानि पुष्कळ जन्म, व्यतीतानि होऊन गेले आहेत, पुष्कळ जन्म होऊन गेले आहेत. तेव्हा हे परंतप अर्जुना माझे आणि तुझे पुष्कळ जन्म होऊन गेलेले आहेत. ते सर्व तू जाणत नाहीस पण मी जाणतो. विधान सोपं आहे, विधान खूप सोपं आहे बरं का. की तू जाणत नाहीस आणि मी जाणतो. पूर्वी तुझेही पुष्कळ जन्म झाले, माझेही पुष्कळ जन्म झाले. तू जाणत नाहीस आणि मी जाणतो, एवढा श्लोक आहे. पण अर्थ किती गर्भित आहे बघा. आता काय याचा जो अर्थ आहे ना तो अर्थ त्याच्यामध्ये नत्वम वेत्थ परंतप हा जो सिद्धांत आहे ना, हा सिद्धांत समजणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे जीव जो आहे तो अनंत देह धारण करतो, जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये तो भ्रमण करतो. हा जरी सिद्धांत असला तरी आपण जाणत का नाही हो हे आपल्याला उत्तर कळालं पाहिजे. आणि भगवंत का जाणतात हेही उत्तर कळालं पाहिजे. हे उत्तर कळालं तर हा श्लोक समजला, नाही तर फक्त पाठ झाला. ह्याचं काय मूळ कारण आहे? जीवांमध्ये जे अनंत देह धारण करतात त्याचं कारण पहिल्यांदा कळालं पाहिजे. की जसं कर्म आहे, जशी इच्छा आहे, जी वासना आहे त्या इच्छेच्या अनुसार त्याचा जन्म आहे. बघा, तर जन्माचे कारणं पहिल्यांदा कळाले पाहिजेत. जन्म जो होतो ना, जन्म होई वासनेच्या पोटी काय. तेव्हा जन्माचं जे काही मूळ कारण आहे हे पूर्वजन्मामध्ये जी तुमची शेवटची इच्छा होती त्या इच्छेच्या अनुसार तुम्हाला जन्म मिळालेला आहे. तेव्हा जन्माचा संबंध पूर्वकर्माशी आहे पहिली गोष्ट. म्हणून मनुष्य जन्मामध्ये तुम्ही आला तर काहीतरी पुष्कळ मोठा असा प्रवास केला आहे तुम्ही.
अतिशय असा लांबचा प्रवास करून आता तुमची स्थिती अशी झाली आहे की तुम्ही भगवत तत्त्व समजून घेण्याच्या पातळीवर आलेला आहात आणि आता तुम्हाला मोक्षप्राप्तीची फार मोठी संधी मिळालेली आहे. असं तुमचं कर्म जे आहे ते झालेलं आहे, म्हणून तुम्हाला मनुष्यजन्म प्राप्त झाला. परंतु दुर्दैवाने काही लोक जे आहेत ते ह्याचं महत्त्व न समजता ते पुन्हा एकदा संग्रह, ऐश्वर्य आणि भोगवृत्ती ही पशुसमान मानून पुन्हा एकदा ते या सगळ्या धनसंपदा आणि ऐश्वर्य लौकिकता प्राप्त करण्याच्या मागे लागतात आणि पुन्हा पशुच्या योनीत जातात. आणि पुन्हा मग ते परत म्हणजे मनुष्याचा जे जन्म हा स्वाधीनतेसाठी झालेला आहे, पण ते पराधीन होतात. म्हणतात काय हो आमचं प्रारब्ध काय करणार, भोगावेच लागतात. हे वाक्य पुष्कळ लोकांच्या तोंडी असतं. पण अरे तू स्वाधीन आहेस, स्वतंत्र आहेस, वर्तमान काळाचा क्षण तुझ्या हातात आहे, परमेश्वराने तुला स्वतंत्रता दिलेली आहे पूर्ण, याची जाणीवच नसते. की जसा लाकडाचा ओंडका पाण्याच्या प्रवाहात पडल्यानंतर जसा प्रवाह चालेल तसा लाकडाचा ओंडका वाहत असतो, तसं माणसाचं जीवन चालू असतं. का रे भाऊ असं का करतो, प्रारब्ध. पण पुरुषार्थ दिला ना तुला, भगवंताचं नाम घ्यायला कोणी आजपर्यंत विरोध केला आहे का तुला? कितीही वाईट असो परिस्थिती, किती चांगली असो परिस्थिती, कितीही संकट असो, नाम घ्यायला तुला कोणी विरोध केला आहे का? मनातल्या मनात जर तू भगवंताचं नाम घेतलं तर कोणाची हे आहे क्षमता आहे तुला बंद करण्याची? पण तो म्हणतो नाही ना, वेळच नाही ना त्याला, कारण प्रवाहितच व्हायचं आहे त्याला आणि पुढे जो जन्म घ्यायचा आहे तो पशुचाच जन्म घ्यायचा आहे, ठरवलेलं आहे. काय करणार त्याला? म्हणजे जीवाचा जो भाग आहे ना, हा जीवाचा जो प्रवास आहे जन्ममृत्यूच्या ह्याच्यामध्ये, ह्याचं संबंध मुख्य हे पूर्वकर्म आणि इच्छा आहे. त्याच्यासमोर भगवंताचा जन्मच नाही. पहिले अजन्मा अमर भगवंत हे प्रगट होतात आणि अंतर्धान होतात. भगवंत लीला करण्याकरता अवतार घेतात. अनंत अवतार घेतले, 10 अवतार प्रसिद्ध जरी असले तरी भगवंताचे अवतार अनंत आहेत. अनंत अवतार जीवाच्या कल्याणाकरता घेतले आणि त्याच्यामध्ये पूर्वकर्माचा संबंध काहीच नाही. फरक आपल्याला कळायला पाहिजे, दोन्ही जन्मामध्ये काय फरक आहे आणि दोघांच्या जीवनाच्या पद्धतीत काय फरक आहे. हे जर कळालं ना तर भगवत तत्त्व समजायला मदत होते. नाही तर तू म्हटलं बा मलाही 2 हात आहेत, त्यालाही 2 हात आहेत, मलाही 2 पाय आहेत, त्यालाही काय फरक आहे? त्याचाही जन्म झाला, त्यांनी पण आपलं जीवन संपवलं, मग काय फरक आहे? मग त्यांच्या सगळ्या ह्याला तुम्ही लीला म्हणता आणि माझ्या ह्याला लीला म्हणत नाही. हा असं कशामुळे? जीव पराधीन आहे. आपल्या पूर्वकर्माच्या अनुसार जे प्रारब्ध प्राप्त झाले त्या प्रारब्धाशी तो प्रवाहित झालेला आहे. भगवत तत्व जे आहे हे सच्चिदानंद तत्व, ते जसेच्या तसं निर्माण झालं. त्याचा जो जन्म म्हणजे प्रगटीकरण आहे. जन्म जे आहे ते लीला दाखवण्याकरता आहे आणि ते किती अवतार आहेत हे समजणं फार अवघड आहे आणि दिसायला अत्यंत सामान्य. कितीतरी संत सत्पुरुष जर पाहिले तर त्यांचा जन्म आणि त्यांची जर जीवन पद्धती पाहिली तर अतिशय साधारण माणसापेक्षाही साधारण आहे, पण अवतारी कार्य आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज यांचं जीवन जर पाहिलं तर ते अवतारच आहेत, महाविष्णूचे अवतार आहेत ते. फक्त आपण हे दशावताराचाच विचार करण्याची आवश्यकता नाही आहे. या संत मंडळीचा जरी आपण विचार केला तरी ते प्रगटीकरणच आहे. स्वामी समर्थ ते प्रत्यक्ष सच्चिदानंद तत्व आहे, काहीच फरक नाही. प्रगट होणे, अंतर्धान होणे, म्हणून त्यांचा जन्म आणि तुमच्या जन्मात पहिला हा फरक झाला. दुसरी गोष्ट की आम्हाला अज्ञान काय बुवा, आणि सांगितलं तुला तू जाणत नाहीस आणि मी जाणतो. हे वाक्य जे आहेत ना हे महत्त्वाचं आहे. ह्याचा अर्थ जर कळाला ना तर बेडा पार निश्चितपणे. एक श्लोक जे आहेत ना हे एक सिद्धांत आहेत तुम्हाला, आणि त्याच्यातसुद्धा म्हणजे सिद्धांतामध्ये सिद्धांत आहेत, पण सिद्धांतामध्ये सिद्धांत आहेत. त्याने सांगितलं तू जाणत नाही आणि मी जाणतो. का बरं असं काय? ह्याचं कारण असं आहे की तू सत्ता कशाला दिली आहेस त्याच्यावर अवलंबून आहे. तू महत्त्व कशाला दिलं आहे जीवनामध्ये? ज्याला महत्त्व दिलं आहे तेवढं तुझी मर्यादा आहे. भगवंताने महत्त्व दिलं आहे का पैशाला, संपत्तीला, कुठल्या सत्तेला, कोणत्याही प्रकारे आपली प्रशंसा व्हावी, आपला मोठेपणा व्हावा, असं भगवंतानी कुठल्या गोष्टीमध्ये आसक्ती ठेवली आहे का? काही लौकिकता प्राप्त करण्याकरता काही केलं आहे का? भेद बघा,
मनुष्यामध्ये. मनुष्य जो आहे तो म्हणतो मला इतकी संपत्ती मिळाली पाहिजे, माझा इतका लौकिक वाढला पाहिजे, काय माझा वंश जो आहे तो सगळीकडे त्याचा दैदिप्यमान झाला पाहिजे. हे मी आणि माझं ही गोष्ट जी आहे ती भगवंतात नाही आहे. मी आणि माझं जिथे आलं ना तिथे सर्वज्ञता संपली. कारण मी आणि माझाचा संबंध हा काळाशी आहे. मी नावाची गोष्ट आहे ना ही उत्पन्न होते, क्षणभंगूर असते, क्षणिक, आणि नष्ट होते. ते भगवंताच्या बाबतीत नाही आहे. भगवंताच्या बाबतीत मी नावाची गोष्टच नाही आहे आणि माझा नावाची गोष्टच नाही आहे. जिथे मी माझं आलं त्या ठिकाणी सर्वज्ञता येऊ शकत नाही. आणि सर्वज्ञता नाही तर तुम्हाला पूर्वीचा जन्म आठवायचं काय कारण आहे? आठवायचा किती प्रयत्न केला तरी नाही त्या गोष्टी आठवतील. ज्या गोष्टी आठवायला नाही पाहिजे त्या आठवतील. याचं कारण असं की आपण त्या गोष्टीला महत्त्व दिलं त्या वेळेस. ते आजकाल ते रिग्रेशन काहीतरी प्रकार सुरू झालेला आहे. मागचं जीव जे आहे ते पूर्वजन्म आठवण्याच्या प्रकारामध्ये काही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी आठवतात. त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यामध्ये काहीही तुमचं कल्याण होणार नाही. नाही केलेल्या सगळ्या पूर्वजन्मीच्या भानगडी त्याला आठवायला लागल्या आणि तो अजून रडायला लागला. तो काही उपयोग नाही त्याचा. कारण अल्पज्ञच आहे ना. मूलतः जर तुम्ही वस्तुसंचयामध्ये जर तुम्ही आसक्त असाल तर तुम्हाला सर्वज्ञता प्राप्त होऊ शकत नाही. किती ओढाताण करा ना, किती ओढाताण जरी केली तरी तुम्हाला जे आठवतं, जे न आठवायला पाहिजे ते आठवतं आणि ज्याचं स्मरण करायला पाहिजे स्मृती होत नाही. अशी ही परिस्थिती आहे. योगमार्गाने काही लोक जे आहेत प्रयत्न करतात योग पद्धतीने, आसन लावून बसतात आणि म्हणतात की मला जे आहे ते पूर्वजन्म त्याच्या आधीचा जन्म आठवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर त्याला अशा काय गोष्टी दिसायला लागतात की तो म्हणतो की बाबा मला हे कळालं नसतं तर बरं झालं असतं, मला हे कळालं नसतं तर बरं झालं असतं. याचं कारण काय की त्या कर्माची गतीच अशी आहे की त्या कर्माच्या गतीमध्ये तुम्हाला तुमचे जे काही पूर्वीचे जन्म आहेत हे न आठवलेले बरे. आता आपल्याला पुढे काय करायचं ते बघा. पूर्वीचा जन्म सोडा हो, ह्याच जन्माचा विचार करा ना. मी तर म्हणतो पूर्वीचा जन्म सोडूनच द्या. आता ह्या जन्मी आता तुम्ही हे भगवद्गीता ऐकतायत, हा आनंदाचा क्षण आहे काय. आणि ह्याच्यानंतर पुढे जो आहे ते भगवंताचं स्मरण करायचं आहे आणि पुण्यकर्म करायचं आहे. मागचं स्मरण जर करायला लागलं ना लहानपणापासूनचं तर नाही त्या गोष्टी आठवायला लागतील. त्या स्मृतीला काहीच अर्थ नाही आहे. कारण कर्मच तसं आहे. कर्म आणि कर्माच्या अनुसार प्राप्त झालेलं प्रारब्ध हे माणसाला नेहमी म्हणजे अल्पज्ञ स्थितीमध्ये घेऊन जातं. तो सर्वज्ञ होऊ शकत नाही. भगवंताची जी गोष्ट आहे त्याला पूर्वकर्म अशा प्रकारचं नाहीच आहे, कशात लिप्तच नाही. जे केलं ते जीवाचं कल्याणच केलेलं आहे. त्यामुळे एक क्षण जरी नुसतं त्याने पाहिला तर त्याला अनंत जन्माचं, अनंत सगळ्या घटनेचं हे स्मृतीपटलावर त्याला हे आपोआप येऊ शकतं. सर्वज्ञ येतो. जीव अल्पज्ञ कशामुळे झाला? त्याच्या ह्या आसक्तीमुळे, त्याच्या कर्मामुळे झालेलं आहे. आणि भगवंत जे आहेत ते सर्वज्ञ आहेत, ते कालातीत आहेत. सर्वज्ञता केव्हा प्राप्त होते? जेव्हा भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळाला जो पाहणारा आहे ना तो काळाच्या पलीकडे जातो. तो कालातीत तत्त्व होतं. आणि कालातीत तत्त्वाला भूतकाळामध्ये काय घडलेलं आहे याची स्मृती करायची गरज नाही. म्हणून तो पटकन म्हणाला की सूर्याला मी हा योग सांगितला आहे. तुझ्याकरता ते कल्पारंभी म्हणजे खूप लक्ष वर्षापूर्वीची घटना असेल, माझ्याकरता नाही आहे. माझ्याकरता एक छोटा बिंदू असा आहे की ज्याच्यामध्ये तिन्ही काळ जे आहेत त्याच्यामध्ये बसलेले आहेत. येणारे लक्ष वर्ष आणि संपलेले कित्येक लक्ष वर्ष एका म्हणजे सेकंदाच्या फ्रॅक्शनमध्ये मला समोर येतात. ते का बरं येतात? कारण मी कालातीत आहे. माझ्यावर काळाचा प्रभाव होत नाही. भगवंताची जर लीला जर तुम्ही पाहिली तर भगवंताची लीला अशी आहे की भगवंत कधी म्हातारे झालेले तुम्ही पाहिले का? की वृद्ध अवस्थेमध्ये भगवंताचा चेहरा कधी कोणी पाहिला आहे का? सदा चिरतरुण. ते सुद्धा किशोरावस्था आणि थोडीशी तरुणावस्था का आणली? ती लीला प्रकट करण्याकरता. पण देहामध्ये परिवर्तन नाही आहे, लक्षात घ्या.
आणि साधारण मनुष्य चाललं वय व्हायच्या आधीच म्हातारा दिसतो. याचं कारण काय? ह्या पदार्थामध्ये वस्तूमध्ये ही आसक्ती आहे, हे कारण लक्षात घ्या. आणि ह्याच्यात तो आसक्त झाला की काळाचा परिणाम झाला. काळ कोणाला गिळंकृत करतो? लक्षात घ्या, काळ जो आहे ना गिळंकृत कोणाला करतो माहिती आहे का? की जी प्रकृतीजन्य गोष्ट आहे तिलाच गिळंकृत करू शकतो. जी प्रकृतीच्या पलीकडे गोष्ट आहे ना तिथे काळ गिळंकृत करू शकत नाही. सिद्धांत लक्षात घ्या की हा जो सिद्धांत आहे ना की आपलं जे काय आयुष्य असतं, आपला जो देह आहे, हा देह कोण गिळंकृत करतो आहे सध्या? हा काळ गिळंकृत करतो. कशाकरता गिळंकृत करतो? कारण तो देह म्हणजे प्रकृती आहे. देह जे आहे ही सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाच्या माध्यमातून तुमचं अंतःकरण बनलं आहे. आणि आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या पंचमहाभूतातून तुमचा देह बनलेला आहे. तेव्हा अंतःकरण आणि देह या गोष्टीचा विचार केला तर ही प्रकृतीच आहे. आणि या प्रकृतीला गिळंकृत ही काळ करतच असतो, म्हणून ते त्याच्यामध्ये परिवर्तन आहे. पण भगवंत जे आहेत हे या सत्वगुण, रजोगुण, तमोगुणाच्या पलीकडे आहेत. त्रिगुणातीत, कालातीत. त्रिगुणातीत असल्यामुळे ते सच्चिदानंद तत्व म्हटले त्यांना. भगवंत सच्चिदानंद तत्व. त्यांच्या बरहुकूम कसं पाहिजे, कसं आपल्याला रूप पाहिजे, काय पाहिजे ह्याच्यावर पूर्ण नियंत्रण असलेले. त्यामुळे तिथे वृद्धत्व याचा प्रश्नच नाही. भगवंताला महाकाल म्हटलेलं आहे. त्याचे जर तुम्ही सहस्त्रनाम जर वाचले ना त्याच्यामध्ये महाकाल असा शब्द वापरला. कशामुळे वापरला? की तुम्हाला काळ गिळंकृत करतो आणि भगवंत काळाला गिळंकृत करतो. फरक बघा. काळावर ज्याचं प्रभुत्व आहे ना, काळाला भूतकाळ असो, भविष्यकाळ असो, वर्तमान काळ असो, तिन्ही काळ ज्याच्या नियंत्रणामध्ये आहे तो महाकाळ आहे. तर भगवंत हा महाकाळ असल्यामुळे या त्रिकाळाला जो आपल्या हातात ठेवतो त्याला भूत, भविष्य आणि वर्तमान हे त्याच्याकरता आपल्या नियंत्रणाची गोष्ट झालेली आहे. म्हणून जे सूर्याला जो योग सांगितला आणि त्यावेळेस जे काही रूप धारण केलं ते मला आत्ता ह्या क्षणी झाल्यासारखं वाटतं. तिथे मला काही कालमापन करण्याची गरज नाही आहे. आणि परिवर्तन नावाची गोष्ट जी आहे ही मला स्पर्शच करू शकत नाही. लक्षात घ्या. मग आता आपण काय करायचं हे तर कळालं आपल्याला की बाय आपण बद्ध आहोत, देहस्थितीमध्ये आहोत. मग काही सुटका वगैरे आहे की नाही काही? मग त्याच्याकरता तर भगवंताने अवतार घेतला की तुम्हाला त्या स्थितीत घेऊन जायचं आहे, म्हणून तर भगवंत आले. त्यामुळे चिंता करायचं कारण नाही आहे, पण तुम्हाला कळणं आवश्यक आहे. अज्ञान जर असेल तर तुम्हाला कसं काय समजेल बुवा? हे अज्ञानामुळेच हे प्रश्न निर्माण होतात की नाही, की बा हे कसं काय तुला त्यावेळेसचं कळालं? हे अज्ञानाचंच लक्षण होतं की नाही? हे जर अर्जुनाला माहीत असतं की हा जो आपला जरी हा नातेवाईक असला, आतेभाऊ आहे तो, त्या आतेभाऊ म्हणून मनुष्य म्हणूनच पाहिलेलं आहे त्यांनी, पण त्याला जर हे माहीत असतं की हा सच्चिदानंद तत्व आहे, हे जे आहे ना अजन्मा अमरतत्व समोर उभं आहे आपल्या, हे जर कळालं असतं तर हा प्रश्नच निर्माण झाला नसतं. पण ते कळालेलं नाही आहे. आणि ते कळावं म्हणून भगवंताची कळकळ आहे. जे सगळं सांगायचं ज्ञान सांगायचं काय की अरे तुम्ही जी ही बद्धस्थिती तुमची आहे ना ती सुद्धा खोटी आहे म्हणून सांगितलं. तुम्हालाही मी सच्चिदानंद तत्वामध्ये घेऊन जाणार आहे, त्याचं अभिवचन आहे. म्हणजे एवढंच फक्त सांगायचं नाही की तुम्ही अज्ञानी आहात, बद्ध आहात, तुम्ही परवश आहात, तुम्ही समस्याग्रस्त आहात, तुम्ही प्रारब्धाच्या प्रवाहात वाहणारे आहात, एवढं सांगून त्याला शांत बसायचं नाही आहे. तुम्हाला या सगळ्यातून त्याला घेऊन जायचं. म्हणून तर ज्ञान प्रदान करतायत. अहो ज्ञान प्रदान करतायत ते आणि तुमच्या अज्ञानाची जाणीव करून देत आहेत. जाणीव म्हणजे काय की तू जाणत नाही हे सांगणं म्हणजे जाणीव आहे. आणि मी जाणतो म्हणजे ज्ञान काय हे सांगणं आहे. इथे मी जाणतो या ठिकाणी मी हा जो शब्द आहे ना हा ब्रह्मतत्वाला धरून आहे. आणि तू हा जो शब्द आहे ना हा प्रकृतीला धरून आहे. तू प्रकृतीमध्ये आसक्त झाल्यामुळे तू प्रकृती झालेला आहेस आणि मी ब्रह्मस्वरूप असल्यामुळे मी जे आहे अजन्मा अमरतत्व झालेलं आहे. पण तुला ह्या प्रकृतीच्या बंधनातून मला बाहेर काढायचं आहे म्हणून मी तुला ज्ञान देणार आहे. ह्याच्यामध्ये अभिवचन आहे, लक्षात घ्या. पण निराश व्हायचं कारण नाही आहे. भगवद्गीता जी आहे ना ही जीवाच्या कल्याणाकरता आहे. तेव्हा ह्या श्लोकामध्ये जे विधान केलेलं आहे की
माझे अनंत जन्म आणि तुझे अनंत जन्म झालेले आहेत, परंतु ते तू जाणत नाहीस आणि मी जाणतो. तू अल्पज्ञ आहेस आणि मी सर्वज्ञ आहे. आणि ह्याची मीमांसा मी केली. अल्पज्ञता का आली, सर्वज्ञता का आली, आणि त्याच्यानंतर ह्या अल्पज्ञतेतून तुला मला सर्वज्ञ करायचं आहे आणि तुला माझ्याच रूपामध्ये मला घेऊन यायचं आहे. हे अभिवचन आलं. हे सगळं लपलेलं आहे बरं का. या दोन वाक्यामध्ये काय काय गोष्ट लपल्यात, किती रहस्य लपलेले आहेत बघा. नुसतं विधान नव्हे, या विधानामध्ये अनेक गोष्टी अशा रहस्यमय लपलेल्या आहेत. त्या जर उलगडल्या आपल्याला आणि नंतर त्या अर्थाने जर आपण तो जर श्लोक वाचायला लागलो तर केवढा आनंद आहे. काय आता पुढे ते सांगतात. आता ह्याचाच विस्तार पुढे 6वा श्लोक म्हणतात. अजोपि सन्न व्यव्यात्मा भूतानामीश्वरो अपि सन प्रकृतिं स्वामिधिष्ठाय संभवाम्यात्ममायया. अजः अपि सन अव्यात्मा भूतानाम ईश्वरः अपि सन प्रकृतिं स्वाम अधिष्ठाय संभवामी आत्ममायया. अहम म्हणजे मी, अजह म्हणजे जन्मरहित, अव्ययात्मा अविनाशी स्वरूप असणारा असून सुद्धा सर्व प्राण्याचा ईश्वर असूनही स्वतःच्या प्रकृतीला अधीन करून घेऊन आपल्या योगमायेने प्रगट होतो. आता त्यांनी स्वतःची लीला काय ते सांगायला सुरुवात केली की मी प्रगट कसा होतो, प्रगट होण्याची प्रक्रिया सांगायला सुरुवात केली. आता हे ज्ञान आहे बरं का, हे ज्ञान आहे. इथून ज्ञान सुरू झालेलं आहे की तो असं म्हणतो की मी अविनाशी स्वरूप आहे. पहिल्यांदा निर्गुण निराकाराचं वर्णन आहे. हे सगळं पहिलं वर्णन जे आहे हे निर्गुण निराकाराचं आहे, ब्रह्मतत्व. हे ब्रह्मतत्व पहिल्यांदा सांगत असताना हे ब्रह्मतत्व अवतारामध्ये कसं येतं. ब्रह्मतत्व ज्यावेळेस सगुण होतं ना तेव्हाच भक्ती निर्माण होते. बा भक्तीचं रहस्य कसं आहे तुम्हाला. भक्तीचं रहस्य असं आहे की ब्रह्मविद्याच भक्ती आहे. मग भेद कुठं आहे. ब्रह्मविद्येमध्ये निःशब्दता आहे आणि भक्तीमध्ये आविष्कार आहे. ही संवेदना आहे. प्रेमाची संवेदना अभिव्यक्त ज्यावेळेस होते ना तेव्हा त्याला भक्ती असं म्हणतात. काय पण ते केव्हा होते, जेव्हा निर्गुण हे सगुणात येतं तेव्हा. निर्गुण सगुणात आल्याशिवाय भक्ती निर्माण होऊ शकत नाही. पण तिथे काय माहिती आहे का, अद्वैतातून द्वैत निर्माण झालेलं आहे. पण त्या द्वैतात अद्वैत लपलेलं आहे. भक्ती कशी आहे माहिती आहे का, अद्वैतातून द्वैतात आलेली आहे, पण द्वैतात अद्वैत कुठंच गेलेलं नाही आहे. त्याला भक्ती असं म्हणतात. ब्रह्मविद्या जी आहे ही ज्यावेळेस सगुण होते, ब्रह्मविद्या ब्रह्मतत्व स्वतः हे निर्गुण निराकार आहे आणि ते कधीही त्याचं निर्गुणत्व नष्ट होऊ शकत नाही. सिद्धांत लक्षात घ्या. तो सिद्धांत इथे नकळतपणे सांगितलेला आहे. तो असा आहे की माझं खरं स्वरूप तर अविनाशीच आहे. मला जन्म आणि मृत्यू नाहीच. म्हणजे तिथे त्याने निर्गुण रूप सांगितलं. गुणात आल्यानंतर जन्ममृत्यूचा संबंध येतो. काय आणि असं असून सुद्धा मी प्राण्याचा ईश्वर म्हणजे सर्व प्राण्यांचा नियंता आहे. मी सर्व प्राण्यामध्ये जे काही त्याचे जन्म मृत्यू आणि त्याचं संरक्षण होतं त्या सगळ्या गोष्टीचं नियंत्रण जे आहे ते माझ्या हातात आहे. त्याला ईश्वर असं म्हणतात. ईश्वर तत्वाचा अनेक प्रकारच्या व्याख्या आहेत. ईक्षण करणारा ईश्वरापासून तो नुसता इच्छाता राहत नाही, तर तो नियंता पण असतो. तर नियंता म्हणजे संरक्षक आहे, त्याचा उद्धार करणार आहे. तर असा तो नियंता जो आहे तो स्वतः परमेश्वर हा श्रीकृष्ण भगवान आहे. म्हणजे आधी अविनाशी तत्व ब्रह्मतत्व आहे, नंतर ईश्वर तत्व आहे, तो नियंता आहे. नियंताचं वर्णन करताना तो सगुण रूपामध्ये असतानासुद्धा तो सर्वव्याप्त आहे. सगुण आहे पण निराकार, तो ईश्वर. विराट पुरुषाचं जे वर्णन आहे ते ईश्वराचं वर्णन आहे. आणि मग काय, पहिल्यांदा निर्गुण निराकार आहे. अविनाशी तत्व हा निर्गुण निराकार आहे. तो निर्गुण निराकारात जेव्हा सगुण निराकार होतो तेव्हा ते ईश्वर तत्व आहे आणि जेव्हा तो सगुण साकार होतो तेव्हा तो अवतार आहे. 3 भागात ह्या एकाच श्लोकामध्ये त्याने स्वतःच्या 3 स्थिती सांगितल्या आहेत. अविनाशी तत्व हे निर्गुण निराकार तत्व ब्रह्मतत्व, त्याचं अविनाशत्व कधीही नष्ट होत नाही. सगुणामध्ये निर्गुण हे असतंच. सिद्धांत लक्षात घ्या. निर्गुणात सगुण असणार नाही, पण सगुणात निर्गुण असतं.
त्यामुळे सगुणाचं श्रेष्ठत्व ते इथे लपलेलं आहे की सगुण कशाला म्हणायचं, ज्याच्यात निर्गुणही आहे आणि सगुणही आहे, म्हणून सगुण श्रेष्ठ पुढे 12व्या अध्यायामध्ये. पण निर्गुण तत्व बुद्धीच्या पलीकडे, आपल्या सगळ्या क्षमतेच्या पलीकडे आहे. असं ते अविनाशी तत्व जे आहे ते निर्गुण निराकार सगुण निराकारामध्ये नियंत्रणामध्ये जेव्हा येतो तेव्हा सगुण निराकार येतो. कारण तो स्वतः गुणामध्ये आल्याशिवाय नियंत्रण करू शकत. नियंत्रणाची प्रक्रिया आहे. प्रक्रिया म्हटलं की गुणक्रीडा आली, म्हणून तो सगुण आहे पण तो अव्यक्त आहे. सगुण असून अव्यक्त आहे म्हणून तो ईश्वरतत्व आहे. असा ईश्वरतत्व ज्यावेळेस तो ह्या प्रकृतीला आपल्या नियंत्रणात घेतो, म्हणजे तो नियंता आहे ना, ईश्वरतत्व असल्यामुळेच तो प्रकृतीला आपल्या अधीन करू शकतो. तर असा हा ईश्वरतत्व ह्या त्रिगुणाला आपल्या नियंत्रणामध्ये घेऊन तो योगमायेने प्रगट होतो. शब्द एक एक कितके पहा विलक्षण आहेत. माया नुसती म्हटलेली नाही, योगमाया आहे. ज्या मायेमध्ये मायेचं नियंत्रण करून जो त्रिगुणाला आपल्या पूर्ण नियंत्रणात घेऊन तो व्यक्त प्रगट होतो आहे, तो प्रगट होण्याची प्रक्रिया आहे. श्रीकृष्ण भगवान हे देवकीच्या पोटी जन्मले पण प्रगट झालेले आहेत. ते आधी प्रगट झाले, चतुर्भुज विष्णूचं त्यांनी रूप पहिल्यांदा दर्शन दिलं आणि सांगितलं आता माझा जन्म होणार आहे. गंमत बघा, बाकीच्या सर्वसाधारण मनुष्याचा जन्म जो आहे तो जन्म आणि ह्याच्या जन्मामध्ये केवढा फरक आहे की मला आता प्रगट व्हायचं आहे. आहेच ते तत्त्व आणि नुसतं आहे नाही की त्या ठिकाणी इतकं चैतन्य भरलेलं आहे आणि इतकी ती जाणीव आहे पूर्णपणे. तिथे अविद्या अज्ञान ह्याचा स्पर्शच नाही आहे कुठेच. प्रगटीकरण आहे, जन्म नव्हेच तो. त्याला जन्म म्हणताच येणार नाही. आपण काय करतो की बा आपले काही शब्द आपल्याला सोयीचे आहेत म्हणून आपण म्हणतो कृष्ण जन्म झाला. तो कृष्ण जन्म नव्हेच, ते प्रगटीकरण आहे ब्रह्माचं, ब्रह्मतत्वाचं प्रगटीकरण आहे. परब्रह्म परमेश्वर हा प्रगट होत असतो आणि अंतर्धान होत असतो. तिथे जन्मही नाही आहे आणि मृत्यू नाही, अजन्मा अमरतत्व आहे. त्या प्रगट करण्याच्या रहस्याची गोष्ट ते सांगतात की ही जी त्रिगुणात्मक प्रकृती आहे, ह्या त्रिगुणात्मक प्रकृतीला मी योगमायेच्या साह्याने मी आपल्या स्वाधीन करून मी प्रगट होतो. हे विधान आहे बरं का. आता या विधानाला खूप विस्तार आहे. या विधानाचा विस्तार जर आपण पाहिला ना तर अवतार कसा होतो, अवतारामध्ये ते प्रगट कसे होतात आणि प्रगट होऊन ते लीला कसे करतात. कारण प्रगट झाल्यामुळेच लीला आहे. तर लीला कसे करतात हे रहस्य सांगितलं. हा सगळ्यात ज्ञानयोगाचा भाग आहे. कारण सच्चिदानंद तत्व हे सत्तत्व, चित्तत्व आणि आनंद तत्व हे अभेद्य तत्व आहे. तिन्ही तत्व परस्परांशी अतिशय समन्वय साधून आहे. कुठेही विरोधाभास नाही आहे, अभेद्यता आहे. हे अभेद्य तत्व जेव्हा त्रिगुणाला आपल्यामध्ये घेतं की नाही तेव्हा त्या त्रिगुणाचं भांडण मिटलेलं असतं. वैशिष्ट्य सांगतो एक एक काय ते. नाही तर एरवी काय होतं की सत्वगुण रजोगुणाला भांडत असतात. संघर्ष चालू आहे, क्रीडा चालू आहे. रजोगुण तमोगुणाला भांडत असतात. पण जेव्हा सच्चिदानंद तत्वाचा स्पर्श जेव्हा त्रिगुणाला होतो ना तेव्हा सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण हे गुण्यागोविंदाने वावरतात. तिघांचा संघर्ष मिटलेला आहे. तिथे मी प्रकृतीला स्वाधीन केला हा अर्थ आहे त्याचा. प्रकृती स्वाधीनता म्हणजे काय आणि प्रकृती पराधीनता म्हणजे काय. साधारण मनुष्य जेव्हा प्रकृतीला धारण करतो ना तेव्हा तो पराधीन होत असतो. आणि तिथे काय होतं, ते त्रिगुण आहेत ना ते संघर्ष करतात. माणसाला काय होतं, तो आपल्या स्वभावाच्या अनुसार त्याच्यामध्ये संघर्ष चालू असतो. त्याच्यामध्येच चालू असतो संघर्ष, की एकमत होतच नाही कधीच. मन जे आहे ते एका बाजूला जातं, बुद्धी आहे दुसऱ्या बाजूला जाते. बुद्धीमध्ये आणि मनामध्ये संघर्ष चालू असतो. बाहेरच्या प्रसंगाला कधी अनुकूल वाटतं तर कधी प्रतिकूल वाटतं, कधी समस्या वाटते तर कधी फार फार मोठी आपल्यावर उपकार झाले असे वाटतात. ही त्रिगुणाची क्रीडा आहे. पण हेच त्रिगुण जेव्हा भगवंताकडे येतात तेव्हा या सगळ्या गोष्टी काहीच राहत नाही. प्रकृती स्वाधीन केली. स्वाधीनता म्हणजे काय बघा, स्वाधीनता आणि पराधीनता. स्वाधीनतेमध्ये काय माहिती आहे का, की ह्या त्रिगुणाला समन्वयामध्ये आणलं. हे त्रिगुण आणि सच्चिदानंद हे अभेद्य झाले, ती स्वाधीनता आहे. आणि पराधीनता काय, की सच्चिदानंदाची विस्मृती आहे आणि त्रिगुणामध्ये आसक्ती आहे, ती पराधीनता आहे.
पराधीनामध्ये जन्म आहे आणि स्वाधीनातामध्ये प्रगटीकरण आहे. हा जर भेद तुम्हाला कळाला ना, भगवंताच्या जन्माची लीला कळायला लागेल. कारण जन्माची लीला जी आहे ही ह्या तत्वरहस्यात आहे. हो, आपण म्हणतो जन्म झाला, पाळण्यामध्ये टाका, हे करा, ठीक आहे, हे आपले संस्कार आहेत सगळे, त्याच्यावर आपण लादत असतो. आणि तुम्हीच नाही तर ती यशोदाने सुद्धा तेच केलं. तुमचं तर काय स्वाभाविक कलियुग चालू आहे, अज्ञानाचा पगडा आहे, मान्य करतो. पण द्वापार युगामध्ये प्रत्यक्ष आईची भूमिका ज्याला प्रदान केली भगवंतानी, ती यशोदासुद्धा त्याला पाळण्यामध्ये घालून इथे तीट लावते आणि म्हणते की ह्याला कुठे दृष्ट लागू नये म्हणून त्यालाही पाळण्यात टाकून हे गाणं म्हणते. 3 महिन्यामध्ये 6 महिन्यामध्ये जो राक्षसाचा वध करतो त्याची काय लीला असेल, आणि त्याला ही आई जी आहे ही म्हणते की ह्याला दृष्ट लागू नये म्हणते. म्हणजे तीसुद्धा ह्याचं प्रगटीकरण ओळखत नाही, तर आपण तर काय ओळखणार. पण भगवंताने भगवद्गीतेमध्ये दिलं आहे बरं का. आता भागवताचं रहस्य इथे यायला सुरुवात झालेलं आहे. भागवताचं रहस्य इथे यायला सुरुवात झालेली आहे. काय माहिती कृष्णजन्माचं रहस्य बघा कसं आहे ते. या ठिकाणी म्हणजे आपल्याला कल्पना नाही आहे. 4थ्या अध्यायामध्ये ह्या 6व्या श्लोकामध्ये हे प्रगटीकरणचं काय रहस्य आहे ते सांगतात की ही प्रकृती स्वाधीन घेऊन योगमायेच्या साह्याने मी प्रगट होत असतो. तर ही जी प्रकृतीची स्वाधीनता आहे आणि ही योगमाया म्हणजे काय की लोकांना भ्रमात टाकायचं. ही माया भगवंताने सगळ्यांना दिलेली आहे. सांगितलं तुला काय पाहिजे, संपत्ती पाहिजे, हे घे. एक मायेचं त्याला देऊन टाकलं. मायेचे 100 लक्षणं आहेत, तसे 36 लक्षणं तर शिवसूत्रात दिलेले आहेत. माया म्हणजे काय त्याचे 36 कॅरेक्टर दिलेले आहेत. विस्ताराने सांगितले ह्याला माया म्हणतात, ह्याला माया म्हणतात. व्याख्या दिली. ती जर व्याख्या जर तुम्ही वाचली तर तुमच्या लक्षात येईल हे 36 गुण तर आपल्या अवतीभोवती 24 तास चालू आहेत. महादेवानी वसुदेवाचार्याला सांगितलं की अरे मायेचं मी तुला लक्षण सांगतो, तू लोकांना सांग. 36 गोष्टी सांगितल्या. पण भगवंताच्या जवळ ती माया कशी आहे, तर ती माया फक्त एक त्याने केलेलं साधन आहे फक्त प्रगट होण्याकरता, पण त्याच्या नियंत्रणामध्ये. कारण ह्याला मायाधीश असं म्हटलेलं आहे, मायापती म्हटलेलं आहे त्याला. कारण ह्याच्या पूर्ण नियंत्रण आहे आणि आपण मायेच्या अधीन आहोत. तो मायाधीश आहे तर आपण माया अधीन आहोत. म्हणून आपला जन्म आहे आणि आपला मृत्यू आहे. पण चिंता करू नका, भगवंताने सांगितलं मी तुम्हाला ह्याच्यातून मुक्त करणार आहे. हे भगवद्गीतेमध्ये एक जर तुम्ही रहस्य पाहिलं ना तर तुम्हाला ह्याच्यातून मुक्ती ही निश्चितच आहे अगदी. तेव्हा ह्या प्रकृतीला अधीन करून आपल्या योगमायेने मी प्रगट होत असतो. त्यामुळे माझे जे काही अनंत जन्म झाले आणि पुढे जे काही होणार आहे त्या सगळ्याबद्दल मला पूर्णपणे ज्ञान आहे, पण तू जाणत नाहीस. अशा प्रकारे हे विधान त्यांनी या आपल्या जन्माची अलौकिकता कशी आहे याच्यावर हा जो श्लोक आहे तो हा 6वा श्लोक अशा प्रकारे झालेला आहे. त्यानंतर त्याचं जे प्रगटीकरणाचं काय प्रयोजन आहे हे 7व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे. त्याचा विस्ताराने आपण अर्थ पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.